Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see first semester examination 2019-20 paper, and this is for 50 marks, 8th standard, time is 2 hours and pages are 4. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण पेपर बघतोय इयत्ता 8वीचा इंग्लिशचा, आणि तुम्ही तुमच्या सगळ्या विषयांचे पेपर इथे पाहणार आहात, अभ्यास करणार आहात. तर बघा काय प्रकारे स्वरूप असतं पेपरचं, प्रश्न कसे असतात ते आपण आता इथे समजून घेतोय. तुम्हाला जर कुठल्या विषयाचा कुठल्या टॉपिकचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल खास या प्रश्नपत्रिकेसाठी, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमची नक्की मदत करेल. जसं की ग्रामर पार्ट असतो, आपल्याला समजत नाही तर नेमकं काय समजत नाही ते तुम्ही मला सांगू शकता, त्याप्रमाणे मला तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करता येतील. बरं, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुमचे येतेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम मिळतील. क्वेश्चन पहिला आहे डू ॲज डायरेक्टर, आणि हा 10 मार्कांसाठी असतो. 10 मार्कांचे इथे 10 प्रश्न असतात, प्रत्येकी 1 मार्क असतो, आणि हे सगळे मार्क आपल्याला मिळवता येतील याचं सारखंच स्वरूप असतं. त्यामुळे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला मजा येईल पेपर सोडवायला. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. आपल्याला काय करायचंय, एक शब्द टाकायचा आणि इथे आपल्याला वर्ड्स तयार करायचे. सेकंड आहे कॉपी द फॉलोइंग इन युअर आन्सर शीट करेक्टली. तर संभाषण आहे, रितेश मे आय कम इन मॅडम. नो नो शी एक्सक्लेम्ड. तर हे फक्त तुम्हाला कॉपी करायचंय. थर्ड क्वेश्चन इथे आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, इथे हे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला एबीसीडीच्या क्रमानुसार लावायचे आहेत. चौथा प्रश्न आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. इथे डोंट गो देअरला पंक्च्युएट म्हणजे आपलं अवतरण चिन्ह द्यायचे. मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स ऑफ मिनिमम 3 लेटर्स बाय युझिंग द लेटर फ्रॉम द वर्ड मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक या शब्दापासून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत आणि 3 लेटर्स असायला पाहिजेत साधारण. तर इथे आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येतो. स्पॉट द एरर अँड राईट द करेक्टेड सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं, चूक शोधायची आणि करेक्ट सेंटेन्स लिहायचे. ग्रेस वॉज 10 years old. इथे काय चूक आहे ती लिहायची आहे आणि करेक्ट सेंटेन्स सुद्धा लिहायचे. 7th क्वेश्चन इज क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मध्ये आपल्याला इथे हे वर्ड्स टाकायचे. नेमके कॉमन नाउन कोणते, प्रॉपर नाउन, रिव्हर, अशोक, हिमालय आणि मॅन. 8. कम्प्लीट द वर्ड चेन. ऍपल, इंजिनियर. आता इथे काय केलंय, शेवटचा जो अल्फाबेट आहे त्यापासून इकडे शब्द तयार झालाय. मग आता इथे आर पासून सुरू होणार आहे. इथे काय सांगितलं नाही आपल्याला की फक्त ऍडवर्ब घ्या, वर्ब घ्या किंवा नाउन घ्या. तर इथे आपण काहीही शब्द लिहू शकतो, पण आर न सुरू होणारा, आणि त्याचे शेवटी जे येईल त्याच्यापासून लिहायचं. असं ही चेन असते, ती पूर्ण करायला लागते 1 मार्कांसाठी. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द गिव्हन वर्ड. ऑलवेज वापरून एक अर्थपूर्ण काय करायचंय, वाक्य तयार करायचंय. क्वेश्चन नंबर 10, ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स अँड मेक न्यू वर्ड्स. इथे तुम्हाला लॉकला एक तर प्रिफिक्स सफिक्स लावा किंवा स्लोला प्रिफिक्स सफिक्स लावून वाक्य तयार, शब्द तयार करायचा आहे, वाक्य नाही शब्द तयार करायचा आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. आता इथे हाऊस बिल्डर मधला हा पॅसेज आहे. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅन्सन टू बिल्ड वन लास्ट हाऊस on a beautiful and convenient site as a special favor. The mason agreed to do so with great reluctance, not too happily either. The construction started. It was a most beautifully designed house to be built at a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly. Without interest or dedication, even the building material used was of low quality. But he did not care. He simply wanted to complete the job in haste, finally retire. तर हा हाऊस बिल्डर मधला पॅराग्राफ आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न बघा कशा प्रकारचे. 10 मार्कांसाठी हा पॅराग्राफ विचारलाय. सो A1, स्टेट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर खालची वाक्य योग्य का चूक आहेत. 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. The mason agreed happily to build one last house for the contractor. The mason wanted to complete the work in hurry. A2, how did the mason do his work? A3, find from the passage the adverb forms of the following. ते जे शब्द आहेत, ते जे वर्ड्स आहेत, त्यांचे adverb form तुम्हाला त्या आता दिलेल्या पॅसेज मधून शोधायचे आहेत. 2 मार्कांसाठी आहे. A4, the mason could not put his mind and heart in his work. Rewrite the sentence using able to. Able to वापरून तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे. 1 mark. The construction started. Rewrite the sentence using past perfect tense.
आता कन्स्ट्रक्शन स्टार्टेड हे सेंटेन्स तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स वापरून लिहायचे. सो डू यू थिंक द मॅन्सन कम्प्लिटेड हिज वर्क विथ इंटरेस्ट? वाय? तर त्यानं त्याचं काम केलं का इंटरेस्टनं, उत्साहानं, आणि का? त्याचं उत्तर लिहायचं 2 मार्कांसाठी. क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग अनसीन पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. 5 मार्क्स साठी हा अनसीन पॅसेज आहे. रीडिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. It given us pleasure. Reading is kind of exercise that keeps your mind engaged, active and healthy. It is important to develop the habit of reading not only for the sake of knowledge but also for the personal development. It develops positive thinking. Reading enriches our knowledge and makes us confident. Reading inspires us to write. Reading good books means making good use of time. After reading, we should share our knowledge and reading experience with friends and family. तर रीडिंग बद्दल इतकी सुंदर माहिती दिली आहे. रीडिंगवर एसे असेल तर तुम्ही अख्खा लिहू शकता. हा इतका छान आहे. त्याच्या प्रश्न काय? कम्प्लीट द सेंटेन्स. डॅश डॅश कीप्स आवर माइंड एंगेज, ऍक्टिव्ह अँड हेल्दी. तर आपल्याला सरळ इथे उत्तरच आहे. तर रीडिंग इज काइंड ऑफ एक्सरसाइज दॅट कीप्स अवर माइंड एंगेज अँड हेल्दी. तर इथे तुम्हाला डायरेक्ट याच्यातनं बघून उत्तर लिहायचं आहे पॅसेजमधनं. वी शुड शेअर. तर वी शुड शेअर आवर नॉलेज अँड रीडिंग एक्सपिरियन्स विथ फ्रेंड्स अँड फॅमिली. तर उत्तर इथून बघून लिहायची. कम्प्लीट द वेब. आता ही वेब म्हणजे ही डायग्राम कम्प्लीट करायची. युजेस ऑफ रीडिंग. वाचनाचे काय काय फायदे ते इथे 2 शोधून लिहायचे. A3, फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज अपोजिट वर्ड्स. आता या शब्दांचे इनॅक्टिव्हचं काय आहे? जसं की ऍक्टिव्ह आहे तर त्या प्रकारे इनॅक्टिव्ह, ऍक्टिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशा प्रकारे आपल्याला त्या अपोजिट वर्ड शोधायचे. A4, रीडिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन टाईप करायचं आहे. डू यू लाईक टू रीड बुक्स अँड वाय? तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतात का आणि का? मी आधी म्हटलंय की तुम्हाला काय येत नाहीये ते कळण्यासाठी प्रश्नपत्रिका देते आणि जे येते ते तुम्ही लिहून काढाच. सो तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडणार आहे. आता क्वेश्चन 4 आहे, रीड द फॉलोइंग स्टांजास अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा 5 मार्कांसाठी आहे. 5 मार्क्स. So our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. No sign of slime. The sands shine bright. On one shore, cash fields blossom. The little river हा आपल्या पोएम आहे आणि बुक मधली पोएम आहे. So white chirping mynas through that size, the jackal's howl is heard. देअर ॲट नाईट. तर हे सो त्याच्यामध्येच आहे. चुकून इकडे बाहेर आलेलं दिसतंय. A1 क्वेश्चन आहे. द कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द वॉटर ऑफ द रिव्हर वॉच डॅश डॅश इन समर. तर इथे तुम्हाला नी डीप जसं आहे उत्तर. तुम्हाला अशा प्रकारे यातनंच उत्तर बघून लिहायचं. द बँक्स आर नॉट सो डॅश डॅश. नंतर A2 तुमचा क्वेश्चन आहे बघा. A2, find out words from the stanzas and complete the table. Name of animal, name of color, name of bird, name of season. तर तुम्हाला काय करायचं इथे फाइंड आउट वर्ड स्टांजा या कवितेच्या ओळींमधनं तुम्हाला हे शोधून लिहायचं. मनाने नाही लिहायचं बरं का. A3 आहे, राईट द राईम स्कीम ऑफ फर्स्ट स्टांजा. तर फर्स्ट स्टांजा राईम स्कीम काय आहे ती इथे लिहायची. 1 मार्क्स. B, रीड द एक्स्ट्रॅक्ट गिवन बिलो अँड कम्प्लीट द अप्रिसिएशन. तर इथे एक्स्ट्रॅक्ट दिलंय. Trees are the kindest thing I know. Trees are the kindest things I know. They do not harm. They simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their bough. They give us fruit in leaves of bough and wood to make our houses of. Harry Bainचं आहे हे. तर इथे आपल्याला काय करायचंय? अप्रिसिएशन लिहायचंय. 5 मार्क्स साठी आहे. खूप सोपं जाईल. थोडंसं शिकवलेलं आहे मी, ते पण बघून घ्या आणि इथे प्रयत्न करा त्याप्रमाणे लिहिण्याचा. त्याचे व्हिडिओ पण तयार केलेले आहेत. द टायटल ऑफ द पोएम काय आहे? टायटल लिहायचं. द पोएम इज रिटन बाय. कुणी लिहिली ही? इन द पोएम डिस्क्राइब्स द इम्पॉर्टन्स ऑफ. काय सांगतंय? वन ऑफ द फिगर ऑफ स्पीच इन दिस एक्स्ट्रॅक्ट. माय फेवरेट लाईन इन दिस एक्स्ट्रॅक्ट. 5 मार्क असे मिळतील व्यवस्थित जर तुम्ही विचार केला याच्यावर. तर क्वेश्चन नंबर 5A, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हू हॅज ओन अ गोल्ड मेडल इन स्टेट लेवल कबड्डी कॉम्पिटिशन. आता काय पॉइंट आपल्याला मित्राला पत्र लिहायचं. त्याने कबड्डी कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. यूज फॉलोइंग पॉइंट्स. तर पॉइंट्स बघा. हिज हॉबी काय आहे? हिज हार्ड वर्क. हाऊ डू यू फील? ऍड युअर पॉइंट्स. हिज प्रॅक्टिस. स्टडीड वेल विथ प्रॅक्टिस अँड कॉंग्रॅच्युलेट हिम. या सगळ्या मुद्द्यांचा वापर करून पत्र लिहायचं आहे. इन्फॉर्मल लेटर असणार आहे. किंवा और
You decide to visit the Diamond Sugar Factory with your friends. Write a letter to your manager of the Diamond Sugar Factory asking permission to visit the factory. Factory makes use of the following points. तर आता इथे आपल्याला फॉर्मल लेटर लिहायचंय 5 मार्कांसाठी. तुम्ही डायमंड शुगर फॅक्टरीच्या जो मॅनेजर आहे त्याला पत्र लिहायचंय तुम्हाला भेट देण्यासंबंधित. तिथे पॉइंट पण आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर गोइंग टू विजिट, हु इज the in charge, reason of the visit, date and time of the visit, how it will be helpful for you, promise for discipline म्हणजे तुम्ही प्रॉमिस करायचं डिसिप्लिन बद्दल, रिक्वेस्ट फॉर परमिशन टू विजिट. तर अशा प्रकारे या मुद्द्यांचा उपयोग करून फॉर्मल लेटर लिहायचंय. क्वेश्चन नंबर 6 आहे डिस्क्राईब द टीचर यू लाईक मोस्ट बाय युजिंग द गिव्हन वे. आता इथे तुम्हाला काय करायचं, तुमचं डिस्क्राईब करायचं टीचरला यू लाईक द मोस्ट बाय युजिंग. तुमच्या आवडीच्या शिक्षकांबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे, वर्णन करायचंय. तुमच्या आवडीचं टीचर कोण आहे, माय बेस्ट टीचर. आता इथे डिस्क्राईब करताना तुम्हाला काय काय गोष्टी विचारात घ्यायच्यात बघा. नाव काय टीचरचं, एज काय आहे, त्यांचं नेचर काय आहे, टीचिंग मेथड कशी आहे, क्वालिफिकेशन काय आहे, हाऊ ही और शी सपोर्ट, ते कसे तुम्हाला सपोर्ट करतात, सब्जेक्ट टीचर्स ते कसं शिकवतायत, सब्जेक्ट कोणता शिकवत त्याबद्दल लिहा. तुमच्या आवडी शिक्षकांबद्दल लिहू शकता ना हे. आणि क्वेश्चन बी रीड द पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द टेबल. तर इथे पॅरेग्राफ आणि टेबल कम्प्लीट करायचं आहे. जर तुम्हाला हे नाही लिहिता आलं मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुमची मदत करेन. सो हा पॅरेग्राफ काय आहे, महाराष्ट्र अँड कर्नाटका आर 2 नेबरिंग स्टेट. महाराष्ट्र हॅज अन एरिया ऑफ 3,07,713 square kilometer and Karnataka has an area of 1,91,791 square kilometer. The population of Maharashtra is compared to Karnataka's. The capital of Maharashtra is Mumbai, whereas that the Karnataka is Bangalore, and the state language of Maharashtra is Marathi, while the Karnataka is Kannada. The most famous rivers in Maharashtra are the Godavari and the Krishna, as well as the Tungabhadra and Kaveri are the famous in Karnataka. I like both states too much. तर आता इथे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचं काय सांगायचं, एरिया, पॉप्युलेशन, कॅपिटल, लँग्वेज अँड रिव्हर सगळं इथं दिलंय, फक्त लिहायचंय. ट्रान्सलेशनला 7वा प्रश्न 5 मार्कांसाठी. ट्रान्सलेट इंटू मराठी सेमिस्टर क्वांटिटी वेल बिगन इन हाफ डन. ट्रान्सलेट इन इंग्लिश, आता इंग्लिशमध्ये लिहायचं आरोग्य ही संपत्ती, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. सो अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपली आहे आणि सोडवा आता पेपर. अडल्यावरती मला सांगा की काय काय अडतंय तुम्हाला.